हॅलो फ्रेंड्स, आज आपण जावा प्लॅटफॉर्म्स अँड एडिशन या पॉईंट्सबद्दल बोलणार आहोत. तर जावा प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर आपण हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की एनी हार्डवेअर और सॉफ्टवेअर दॅट वेअर वी कॅन राईट अ प्रोग्राम अँड रन प्रोग्राम ऑन पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. जावासाठी आपण JRE आणि API ह्या दोन प्लॅटफॉर्मचा वापर करतो. तर त्याच्यामध्ये टोटल 4 टाईप्स आहे जावामध्ये. जावा SE म्हणजे जावा स्टँडर्ड एडिशन. तर यामध्ये जावाचे काही कोर कन्सेप्ट्स इन्क्लूड असतात. इट इज अ जावा प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म. इट इन्क्लूड जावा प्रोग्रामिंग API सच ॲज java.lang, java.io, java.net, java.util, java.sql, java.math हे काही पॅकेजेस जावाचे जावा स्टँडर्ड एडिशन या प्लॅटफॉर्ममध्ये इन्क्लूड आहेत. इट इन्क्लूड कोर टॉपिक्स लाईक UPS, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट, स्ट्रिंग्स, रिजेक्ट्स, एक्सेप्शन हँडलिंग, इनर क्लासेस, मल्टीथ्रेडिंग, इनपुट आउटपुट स्ट्रीम, नेटवर्किंग, AWT, स्विंग, रिफ्लेक्शन, कलेक्शन फ्रेमवर्क असे काही कोर कन्सेप्ट हे जावा स्टँडर्ड एडिशन या प्लॅटफॉर्ममध्ये जावाचे इन्क्लूड असतात. तर नेक्स्ट आहे जावा EE, दॅट इज अ जावा एंटरप्राइज एडिशन. इट इज an enterprise platform which is mainly used to develop web and enterprise application. It is built to top of the Java standard edition platform. It includes topics like servlet, JSP, web services, EJB and JPA. तर जावा एंटरप्राइज एडिशनमध्ये हे जावाचे ॲडव्हान्स टॉपिक येतात, जे की सर्वलेट असेल, JSP, वेब सर्व्हिसेस. आणि एंटरप्राइज ॲप्लिकेशनमध्ये आपण वेब आणि एंटरप्राइज ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी आपण जावा एंटरप्राइज एडिशनचा वापर करू शकतो. हा पण एक जावाचा प्लॅटफॉर्म आहे. नेक्स्ट आहे जावा ME, दॅट इज जावा मायक्रो एडिशन. It is a micro platform which is mainly used to develop मोबाईल ॲप्लिकेशन. जेव्हा आपण मोबाईल ॲप्लिकेशन तयार करत असतो तेव्हा आपण जावा मायक्रो एडिशन या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे जावा FX. इट इज यूज टू डेव्हलप रिच इंटरनेट ॲप्लिकेशन. इट युजेस अ लाईट वेट यूजर इंटरफेस API. ठीक आहे, हे टोटल 4 पॉईंट्स समजलेत सर्वांना. जे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगते हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता. थँक्यू.